जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो बघा तुमच्या सर्वांचा कमेंट मी घेऊन आले भावांनो आज मी काल व्हिडिओ केलता भावांनो. तुमच्या सर्वांचे जे डाऊट होते की भाऊ रिझल्ट कधी येणार काय नाही, ठीक आहे, ते सर्व कमेंट मी या ठिकाणी घेतलेलं आहे. असं होऊ शकतं की तुम्ही जे कमेंट केलं आहे तुमचं या ठिकाणी नाव होऊ शकतं भावांनो. तरी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा भावांनो, तुमचं नाव असेल. आणि भावांनो मी एक सांगेन की रिझल्ट जो आहे लवकरच 2-3 दिवसामध्ये आपल्यासमोर दिसेल. 7 तारखेचा तर रिझल्ट पूर्ण जाणार नाही. सकाळी मी व्हिडिओ बनवला होता की जे पेट्या वगैरे आहेत ते आपल्या जीडीचे सगळे रेडी झाले, ट्रेनिंग सेंटरला पोचलेले आहेत. फक्त याने रिझल्ट रेडी आहे आपला, ठीक आहे, रेडी आहे. तरी फक्त तो अपलोड करायचा राहिला आहे, तर तो अपलोड लवकरच होईल. आणि आजसुद्धा एस एस सीच्या साईडवरती आज पण भावांनो एक अपडेट पडलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता, ठीक आहे. त्या ठिकाणी स्टेनोग्राफची काय ते अपडेट पडलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता. म्हणजे SSC जे आहे रोजच्या रोज साईडवरती भावांनो हालचाल तर आहे, ठीक आहे. तर आपला रिझल्ट जो आहे आज तो आला आहे, म्हणजे बहुतेक चान्स आहे आपलं उद्या रिझल्ट येऊ शकतो, ठीक आहे. उद्या येण्याचे फुल चान्स आहेत, उद्या येऊ शकतो भावांनो. तर चला मग भावांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया. आणि व्हिडिओ आवडल्यास भावांनो व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर जर भाऊ प्लीज कोण नवीन असेल तर भावांनो फक्त सपोर्ट करा भावांनो, की चॅनलला सबस्क्राईब करा. हो चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया. बघू शुभम पहिला कमेंट आहे शुभम भाऊचा. तर शुभम भाऊ म्हणत आहेत 131 आहेत, 31.75 आहेत जनरल. ओपन जनरल एरिया होईल का भाऊ? 131 आहे तर भाऊ 100% काम होईल भावा, 100% या ठिकाणी तुझा काम होईल. ITBP CRPF मध्ये किंवा आसाम रायफलमध्ये बी तुझं काम होऊ शकतं, AR मध्ये, ठीक आहे. या ठिकाणी काम होऊ शकते. श्याम म्हणत आहे 132 आहे, OBC होणार का भाऊ जनरल? 132 भाऊ काम होईल ना, फिक्स काम होईल, ठीक आहे. होणार काचा विषय नाही भाऊ, तुझं काम 100% होईल, 100% काम होईल. अर्जुन जाधव म्हणत आहे महाराष्ट्र OBC 135 CISF होगा क्या भाऊ? CISFला थोडी चान्स कमी आहे, पण जर आसाम रायफल चॉईस असेल तर आसाम रायफलला तुझं त्या ठिकाणी काम पूर्णपणे होऊन जाईल, ठीक आहे भावांनो. तर बघा भावांनो, कारण CISFला 135ला काय नाही होणार, कारण EWS जो कास्ट आहे आणि OBC जो कास्ट आहे यामध्ये 5 ते 6-7 मार्काचा फरक असणार. कारण OBC मुलांना मार्क बी खूप जास्त आहेत आणि यामध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बी खूप मुलं त्या ठिकाणी मार्क जास्तवाले रिजेक्शन लेटर बी येत आहेत त्यांना. आणि प्लस जे आहे OBCचं जो वय ज्यांना 23च्या प्लस जे ज्यांना वय आहे ते मुलांना खूप जास्त मार्क आहेत भावांनो. तुम्ही कुठं विचारा भावांनो, 23+ असेल तर त्यांना मार्क जे आहे चांगले मार्क त्या ठिकाणी दिसत आहेत, त्यामुळे कट ऑफ OBC थोडी हाय जाणार आहे. तरी भाऊ आता आपण दुसरा कमेंट बघू. किरण महाजन म्हणत आहे तू तर 2 तारखेनंतर दररोज रिझल्ट लागेल सांगत आहे. अरे भाऊ रिझल्टचं मग डेट तेच आहे ना भाऊ, 22 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर रिझल्टची डेट आहे. तर भावांनो या दरम्यान तर येणारच ना भाऊ, ठीक आहे. काही यूट्यूब चॅनल तर 22 तारखेपासून रोज लाईव्ह येतात भाऊ, मी तर 2 तारखेनं आलं आहे. त्यात काय भावांनो 30 तारीख मी सांगितलं होती, त्यामध्ये आला नाही रिझल्ट, तो काय कारण आहे आपल्याला बी काही माहीत नाही, पण लवकरच या ठिकाणी रिझल्ट येईल भावांनो, ठीक आहे. चिमन म्हणत आहे SC 122.85 आहेत भाऊ, होईल का भाऊ? काय नाही होणार भाऊ, 100% काम होईल. आसाम रायफल ITBP 100% तुला या ठिकाणी भेटून जाईल. धीरज म्हणत आहे सर्कल डेट मुलं रिजेक्टेड लेटर येऊ शकते काय भाऊ? चान्स आहेत बघा भावांनो, ज्यांचं नाशिकला फिजिकल झालं आहे नाशिकला, त्यांनी थोडं टेन्शन कमी घ्या, कारण नाशिकला सेंटर झालेला अपडेट अजूनपर्यंत नाही आली. त्या ठिकाणी पुण्याची जो सेंटर होता, पुण्यात या ठिकाणची मला जो मी सकाळी व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये पुण्याचं होतं भाऊ, त्या ठिकाणी पुण्याचं होतं, त्याला आलं आहे असा तो म्हणत होता, पुण्याचा सेंटर होता भाऊ. बाकी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका भावांनो, ठीक आहे. आणि भाऊ तुम्ही फेक बीक असं काही बांधगडी पण नका भाऊ, फेक नाही भावांनो ते, ठीक आहे. कोणी बी भावांनो स्वतःचा रिझल्टबद्दल असं नाही बोलणार की भाऊ मला रिजेक्शन आलं मी बाहेर पडले, असं बोलणार नाही भाऊ या ठिकाणी. चला मग भावांनो आता पुढचा कमेंट बघू आपण. पुढचा कमेंट आहे भाऊ बघा, सुधीर धंगर कमेंट केलेला आहे यूट्यूबची पगार चालू झाली का भाऊ? यूट्यूबची पगारचं तर काय राव, पगार नाही झाला, पण आज भावांनो चॅनल तुमच्या सर्वांच्या कृपेने भावांनो चॅनल मात्र मोनेटाईज झालं आहे भाऊ, ठीक आहे. चॅनल मोनेटाईज झालं आहे भाऊ. 17 मार्क जास्त आहेत, होईल का OBC भाऊ? 17 मार्क जास्त आहेत तर भाऊ 100% काम होईल, ठीक आहे. 100% काम होईल या ठिकाणी तुझं. श्याम म्हणत आहे 121 OBC होईल का? 121 OBCचा तर चान्स आहे भाऊ BSFला, ठीक आहे. BSF भेटण्याचे तुला या ठिकाणी चान्स आहेत, BSF भेटेल श्याम. शिरसाट म्हणत आहे भाऊ 26+ SC होईल का समीर भाऊ? भाऊ 100% काम होईल ना तुझं भाऊ, 100% काम होईल,
TPS 20+ आहे तर तुझं तर भाऊ काही टेन्शन नाही भाऊ, तुझं काम या ठिकाणी पूर्णपणे होऊन जाईल. ठीक आहे. चला मग भावांनो पुढचा कमेंट बघू. CRPF कमांडो म्हणते 58-90. भावांनो OBC जनरलचे मुलं हे जास्त मुलं 120 ते 123च्या आत खूप आहेत, त्यामुळे 120 ते 23 वाल्यांची फुल वाट लागली आहे. मी पण याचमध्ये आहे, काहीच कळत नाही. भाऊ बरोबर बोलला तू. ठीक आहे, 120+ मुलं जे आहे OBCचे खूप जास्त आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं आपण 115+ मुलं जी आहेत ती EWSचे खूप जास्त आहेत. तरी हाच जो आहे 5-6 मार्काचा हाच फरक कंटिन्यू या ठिकाणी राहणार आहे EWS आणि OBCमध्ये. तरी OBCचा कटऑफ असा समजा की भाऊ 19+ कटऑफ 100% जाणार, 19च्या खाली कटऑफ OBC जाणार नाही, चान्स या ठिकाणी बनणार नाहीत. पण असं हो की 19च्या खाली बी गेला तर बरं आहे. पण जर एक शक्यता वाटते की मुलांचे मार्क बघून की 119+ हा थोडं BSFला चान्स भेटण्याचे चान्स आहेत. सागर म्हणत आहे बघा, MHAने आदित्य SSCला शेड्यूल दिला आहे की 7 डिसेंबरपर्यंत रिझल्ट डिक्लेअर करावं म्हणून. मग SSC कशाला नोटीस टाकणार की आम्ही 2ला किंवा 3ला 5पर्यंत रिझल्ट अनाऊन्स करू म्हणून. आणि मोस्ट ऑफ द टाईम SSC रात्री फायनल रिझल्ट अनाऊन्स करते. एवढे दिवस वाट बघितली, आता फक्त 4 दिवसाची गोष्ट आहे. जस्ट चिल झालं तर 2 दिवसामध्ये पण येऊ शकतो. भाऊ तू व्हिडिओ कमेंट केला या ठिकाणी 2 दिवसात येऊ शकतो. 1 दिवस झाले आणि तुझं मी आज व्हिडिओ बनवत आहे ते 1 दिवस म्हणजे 2 दिवस पूर्ण झाले आणि रिझल्ट आज बी पत्ता नाही. तर भाऊ हे जे 7 डिसेंबर तू योग्य बोलली ते एकदम ॲक्युरेट बोलला भावा तू. ठीक आहे सागर भाऊ, तुझं बोलणं एकदम ॲक्युरेट आहे. रिझल्ट जो आहे 7 डिसेंबरपर्यंत येण्याची खूप चान्स काय म्हणतो 7च्या पुढे जाणारच नाही. 100% लिहून घ्या भावांनो, 7च्या पुढे या ठिकाणी जाणार नाही. आणि SSCकडून आतापर्यंत तर आलेली नाही नोटीस. ठीक आहे, मागची जितकी भरती झाली. पण ह्याच्या पुढं जे आहे कोणी तर व्हायरल केलं असेल, कारण की अंकित भाटी सरांनी बी तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी त्यांनी बी आपल्या चॅनलवरती टाकले होते की ते काही इतके मोठे चॅनलवाले आहेत ते काही एडी नाहीत की आपल्या चॅनलवर टाकायला लोकांना दाखवण्यासाठी. काहीतरी कारण असलं असेल त्यामुळे ते रिझल्ट आला नाही भावानं. ठीक आहे, रिझल्ट लवकर येईल. चला मग भावानं पुढचा कमेंट बघू. प्रत्येकचं कमेंट आहे OBC कास्ट सर्टिफिकेट सर्कल डेट नंतरचा आहे, ओपनमध्ये काउंट होतो का? सर्कल डेट नंतरचा आहे तर भाऊ ओपनमध्ये काउंट होतील, 100% काउंट होतील. गौरव म्हणत आहे 122 OBC जनरल या BSFसाठी चान्स आहे भाऊ. BSFसाठी चान्स काय, BSF होऊन बी जाईल तुझा. 120.27 OBC भेटल का यार भाऊ? तुला बी चान्स आहेत BSFला. ठीक आहे, या ठिकाणी OBC म्हणलं तर 122ला भेटल, या ठिकाणी 20+ असेल तर तुम्हाला चान्स आहेत. तर भाऊ आता आपण पुढचा कमेंट बघू. पुढचा कमेंट आहे अरुण जाधव 135+ OBC CICF होईल का? याचं वाटतं मी रिप्लाय दिले भाऊ, थोडे मार्क कमी आहेत. येईल की भाऊ रिझल्ट? भाऊ लवकर यावं रिझल्ट, कारण खूप मुलं जे आहे वाट बघत आहेत. रॉयल पाटील म्हणत आहे भाऊ मला 142.42 122.42 आहेत OBC जनरल महाराष्ट्र, लास्ट चान्स आहे माझं, होईल का? भाऊ धीरज ठेव फक्त का नाही, BSFला तुझं होण्याचे खूप चान्स आहेत या ठिकाणी. ठीक आहे, पर मला वाटतं की तुझं BSFला 100% काम होईल. ठीक आहे भाऊ, 100% रॉयल पाटील BSF होईल तुझं काम. आर्मी लाइफ म्हणत आहे इतनी नहीं जाएगी भाई, 15+ है तो कोई ना कोई पोस्ट मिल जाएगी भाई. असं तुझ्या मनासारखं तुझं घरानं देवा नाही का, तुझ्या मनासारखं जावा बॉस. बाई बॉस तू एक नंबर माणूस झाला. मग या ठिकाणी तुझं कट ऑफ ऐकून मरणार पोरं. भाऊ माझं कट ऑफ ऐकून मरणार पोरं तर भाऊ मी कुठं जास्त कुठं सांगतोय कट ऑफ राव, मी कमी सांगतोय ना कट ऑफ. मी कुठं हाय लावली 120+ लावली का कधी कुणाची कट ऑफ? अरे मी जी आहे ते सांगतोय भाऊ. आणि जर माझ्या कटापेक्षा जास्त गेले तर भाऊ तुला धरू का मी राव? असं काय. या ठिकाणी सचिन म्हणत आहे 20.15 जास्त आहे कट ऑफपेक्षा. भाऊ कॅटेगरी कुठली आहे भाऊ? 20 पॉईंट आहे तर ओपन आहे तर चान्स कमी आहे भाऊ. बाकी सगळी आहेत समज, तू ओपन असतील तर तुझे चान्स कमी आहेत आणि बाकी कास्ट कुठली बी असू दे तुझं काम होऊन जाईल. सचिन आकाश पाटील म्हणतं भाऊ OBCच्या कट ऑफ EWSवर फरक पडेल का नाही? भाऊ OBCच्या कट ऑफचा EWSवर फरक पडेल का नाही? भाऊ मी सांगते की 5 ते 6 मार्क या ठिकाणी कमी जाईल. ठीक आहे, OBC आणि EWSमध्ये. पवन म्हणत आहे बघा दादा 129.13 OBC होईल का? सांग ना भावा. मी पेढे वाटलेत गावात. अरे 100%. अरे पेढे कोण वाटायला सांगितलं तुला पवन?
पवन तुला पेढे कोण वाटायला सांगितलं आधीच, पर तुझं काम होईल असं नाही की तुझं काम होणारच नाही, तुझं 100% काम होईल बरं. पर आधी असं नको करत जाऊ, ठीक आहे. ज्या दिवशी होईल त्या दिवशी तू काय करायचं ते कर, पण आधी नको करू भाऊ. 100% पवन तुझं काम होऊन जाईल. किरण महाजन भाऊ, तू लाईव्ह व्हिडिओमध्ये बोलला यू आरला 131 BSF चान्स आहेत आणि म्हणजे यू आरचं मेरिट किती जाईल सांग सांग सांगत आहे तू. अरे भाऊ मी कधी म्हणलं 131 BSF भेटल, काय पण राव तुम्ही कमेंट करता. मी 131 नाही म्हणलं किरण भाऊ, 31 नाही म्हणलं मी, साधी चेक म्हणतोय. खूप चान्स सर भाऊ, धन्यवाद. प्रत्येक म्हणत आहे भाऊ 117.44 OBC जनरल BSF मिळेल का भाऊ. भाऊ चान्स थोडेफार ना कमी आहेत भाऊ, ठीक आहे. पर जे जाईल आता ते कट ऑफ कमी लागावं कट ऑफ या ठिकाणी भाऊ, तर तुझं काम या ठिकाणी 100% होईल. तर ह्या ठिकाणी म्हणत आहे भाऊ 121 मार्क यू आर भाऊ होईल का भाऊ. चान्स तुला बी कमी आहेत भाऊ, ठीक आहे, चान्स कमी आहेत. करण कदम म्हणत आहे भाऊ मी गुगलला वगैरे बघितलं आणि अजून खूप टीचर्सला पण विचारलं, ते म्हणत आहेत की EWS ओपनमध्ये नाही जाऊ शकत, OBC वगैरे जाऊ शकतात पण EWS नाही. अरे भाऊ असं नाही होणार, कुठं खोटं सांग, कुठल्या व्हिडिओवरचे बघतो तुम्हाला लिंक सेंड कर बरं कमेंटमध्ये, मी बघेन. अरे असं थोडी होतंय भाऊ, असं होणार नाही. EWSची ओपनची जागा खाणार. गेल्या वर्षी किती मुले खाल्ले आहेत राव, गेल्या वर्षी जे झाले त्यांना विचार भाऊ. प्रदीप म्हणत आहे भाऊ मला 121 OBC CSF ITBP BSF ला होऊन जाईल भाऊ असं वाटतं मला बरं का पर्सनली. चातुर म्हणत आहे OBC फिमेल 100 ताई 100ला थोडं चान्स या ठिकाणी डाऊन आहे, ठीक आहे. अप चान्ससाठी भाऊ ताई तुम्हाला थोडे आणि 1-4-5 मार्क असले असते, पर वेट अँड वॉच रिझल्ट. किरण महाजन नोटीस फेक आहे, रिझल्ट नाही येणार, आला तर खूप भारी येईल. तू म्हणतो भाऊ नोटीस फेक बी आहे, नाही बी येणार, येईल पण भाऊ, आपल्या मनावरती ठाण राहा भाऊ. चला मग भावानं पुढचा कमेंट बघू या ठिकाणी. पुढचा कमेंट आहे गौरवचा 122 OBC जनरल 122 गौरव कांगरे 100% 122ला BSFला मला वाटतं चान्स आहे. 125 प्लस बरोबर भाऊ. ओप कुठल्या बी कॅटेगरीचा तो फिक्स समज. प्रवीण म्हणत आहे SC जनरल एरिया 125 CRP. अरे भाऊ विषय आहे का भाऊ, तुझं भेटणार या ठिकाणी तुला. तर भावांनो बघा भावांनो इतके कमेंट होते आज सर्वांचे, त्या ठिकाणी बघा तुमचं कोणाचं जर नाव नाही आलं असेल तर भावांनो तुम्ही पुन्हा कमेंट करा, मी तुमचं या ठिकाणी नाव व्हिडिओमध्ये ॲड करेन भावना, आणि तुमचा कमेंटचं उत्तर व्हिडिओद्वारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आणि भावांनो थँक्यू भावांनो, तुमच्यामुळे भावना चॅनल मोनेटाईजला गेलं आहे आणि तुमचं